2025चा अंतिम निकाल जाहीर झालाय। राजस्थानचा अनुज अग्निहोत्री टॉपर ठरलेला आहे। 958 उमेदवार पात्र ठरलेत आणि टॉप 10 मध्ये 3 महिला आहेत। 180 उमेदवारांची आयएएस साठी निवड झालेली आहे। यूपीएससी कॅडर वाटपासाठी 2017 पासून सुरू असलेली झोन सिस्टीम व्यवस्था रद्द केली आहे। त्याऐवजी नवीन कॅडर वाटप धोरण 2026 लागू करण्यात आले। या अंतर्गत आता सायकल सिस्टीमद्वारे अधिकाऱ्यांच्या कॅडरचं वाटप केलं जाईल। हे धोरण भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे आयएएस, भारतीय पोलीस सेवा म्हणजे आयपीएस आणि भारतीय वन सेवा आयएफओएस यासाठी निवडलेल्या उमेदवारांना लागू असेल। तर यूपीएससीच्या या निकालामध्ये टॉप 10 विद्यार्थी कोण ठरलेत आपण बघतोय। राजस्थानच्या चित्तोडगडचा अनुज अग्निहोत्री हा सगळ्यात अव्वल ठरलेला आहे या परीक्षेत। तमिळनाडूच्या मदुराई येथील राजेश्वरी सुवे या सुद्धा टॉप 10 मध्ये आहेत। चंदीगडच्या एकांश ढूल यांचा सुद्धा टॉप 10 मध्ये समावेश आहे। बिहारच्या मुझफ्फरपूर मधून राघव झुंझुनवाला हे सुद्धा यूपीएससीतील टॉप 10 मध्ये आहेत। 5व्या क्रमांकावर आहेत मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ईशान भटनागर। दिल्लीहून जिनिया अरोरा या सुद्धा यूपीएससीच्या टॉप 10 मध्ये आहेत। 7व्या क्रमांकावर तमिळनाडूच्या चेन्नईमधून AR रजा मोहद्दीन यांनी स्थान पटकावलेलं आहे 7व्या क्रमांकावर। 8व्या क्रमांकावर मध्य प्रदेशच्या धार इथून पक्षल सेक्रेटरी हे सुद्धा यूपीएससी मध्ये त्यांनी टॉप केलेलं आहे। टॉप 10 मध्ये समावेश आहे। उत्तर प्रदेशच्या शामली इथल्या आस्था जैन या सुद्धा यूपीएससीतील टॉपर ठरलेल्या आहेत आणि बिहारच्या पाटण्यामधून उज्ज्वल प्रियांक यांनी सुद्धा यूपीएससी मध्ये टॉप केलेला आहे।